श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, नेहमीच मी तुम्हाला आपल्या स्वामी आई या स्वामी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत दिव्य अनुभव सांगत असते. वेळा स्वामी चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यासकट दाखवत असते. मात्र आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्रांची प्रचिती देणारा हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रत्येक स्वामी भक्ताला अनुभूती देणारा स्वामी सेवेतील एक सर्वात सुंदर अनुभव सांगणार आहे. ते म्हणतात ना, देवतारी त्याला कोण मारे. याच वाक्याची अनुभूती ती देणारा आजचा हा अनुभव धाराशिव येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त सो जयश्री या भाजिया ताईंचा. हा अनुभव ऐकत या ताईंच्या शब्दात ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन. मी जय श्री प्रधान स्वामींची परमभक्त. गेले असंख्य वर्ष मी स्वामी सेवेत आहे. आमच्या शेजारी असणाऱ्या स्वामी मठात मी प्रत्येक गुरुवारी स्वामी सेवेसाठी जाते. खरं तर पदाने मी सरकारी शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि माझे पती देखील शिक्षक आहेत. आमचं संपूर्ण कुटुंब हे सुशिक्षित. मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांवरती आमचं प्रचंड श्रद्धा. सकाळी उठल्यानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबात सगळ्यात पहिलं तारक मंत्रांचे श्रवण होतं आणि त्यांच्यानंतरच पुढील दिनचर्याची सुरुवात. तारक मंत्राने एक ओळी जी सगळ्यांनाच माहिती असेल, उगाची भीतोसी भय पडू दे, चवळे उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बॅळ त्यांचा. हे वाक्य माझ्या आयुष्यात जसेच्या तसं असं प्रचिती देणारं ठरलं. खरं तर शाळेची सहल गेली आणि निमित्ताने मी पहिल्यांदाच अक्कलकोटला गेले. तिथे स्वामींची आणि माझी पहिलीच भेट झाली. गेल्यानंतर जणू काही स्वामींचं आणि माझं जन्मोजन्मीचं मला काहीतरी नातं वाटलं. अक्कलकोटला जाण्याच्या खरं तर 2 दिवस अगोदर पासून सतत माझ्या स्वप्नात अक्कलकोट आणि तिथे असणारी महाराजांची मूर्ती येत होती. जेव्हा जेव्हा मी अक्कलकोटमध्ये पोचले, स्वामींचे दर्शन घेतले, तेव्हा मला आठवले की आपल्या स्वप्नात येणारे हे स्वामी इथले अक्कलकोटचे आहेत. आणि तेव्हा मी अक्कलकोटला पोचले तेव्हा स्वामींबरोबर मला माझे काहीतरी नाते आठवले. सळीवरून घरी येत असताना सुंदर अशी मूर्ती एक घरी आणली. ही मूर्ती मी देवघरात ठेवली आणि रोज तिची पूजा करू लागली. कित्येकदा गुरुवारच्या दिवशी मला स्वामींचे स्वप्न पडायचे. असंख्य वेळा बिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची मला अनुभूती यायची. छोटे मोठे चमत्कार मला जाणवायला लागले. तशी माझी स्वामी सेवा सुद्धा वाढायला लागली. असंख्य वर्ष अशीच गेली. स्वामी सेवेने सगळं सुरळीत आनंदात उत्तम सुरू होतं. मला 2 मुली. माझी मोठी मुलगी ही IT ॲग्रिकल्चर करत होती. शिक्षक पूर्ण झाल्यानंतर तिनेच एका मुलासोबत लग्नाचा निर्णय घेतला. मुलगा सुद्धा वेल सेटल आणि घरच उत्तम असल्याने आम्ही सुद्धा होकार दिला. छान साखरपुडा पार पडलं. पुढे काही उत्तम पार पडेल असे वाटत होते. लग्नाची तयारी सुरू झाली. पत्रिका छापल्या. पहिला पत्रिका मी स्वामींच्या मठात ठेवली. अगदी आमच्या दोन्ही घरामध्ये आनंद होता. मात्र तरीही कुठेतरी मनात हुरहुर होती. कारण माझ्या दोन्ही मुलांची म्हणजे मुलींची आणि तिच्या पतींची जी पत्रिका आहे ती जुळत नव्हती. काही गुण तर काही दोष असे होते, ज्यामुळे ब्राह्मणाने स्पष्ट आम्हाला लग्नात थोडी भीती आहे असं सांगितलं. मात्र मुलींचा हट्ट तो मोडायचा नाही असे तिच्या बाबांनी सांगितले. जे असेल ते स्वामीवरती सोडू असे आम्ही ठरवले आणि लग्नासाठी आम्ही तयार झालो. पण लग्न लागेपर्यंत आमच्या जीवात जीव नव्हता. शेवटी उत्तमरित्या लग्न पार पडले आणि दुसऱ्या दिवशी माझा जावई आणि माझी मुलगी दोघेही कुलदेवतांच्या दर्शनासाठी म्हणून जेजुरीला निघाले. ते दोघे माझ्या मुलींची सासू आणि तिची नणंद असे
त्यांच्याच फॅमिलीतले सगळे लोक जेजुरी सांगण्यासाठी निघाले. अर्ध्या वाटेत गेले आणि तितक्यातच आमच्या जावाईचा माझ्या फोन आला. तो फोन असा होता की, बाबा, भार्गवीच्या छातीत दुखू लागले आहे अचानक. तिला काय झालं माहिती नाही. आम्ही तिला घेऊन हॉस्पिटलला पोहोचतोय. तुम्ही सुद्धा असेल तिथे. जसे तिच्या बाबांनी हे ऐकलं, त्यांनी मला देखील सांगितलं की भार्गवीला काहीतरी त्रास होतोय आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. मी, माझे पती आणि आमचे लहान दीर, आम्ही तिघेही होतो. तसेच निघालो. तिथे माझ्या मुलीला ॲडमिट केलेलं. तिथे तब्बल 2.5 तासांनी आम्ही पोचलो. पोचल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, तुमची केस ऑलरेडी केलेली आहे. ही बॉडी घेऊन तुम्ही घरी जा. एका क्षणात माझ्या मुलीला काय झाले आहे हे कोणालाच कळले नाही. पायाखालची जमीन सरकली. माझा जावई जमिनीवरती कोसळून पडला. तिचे बाबा जोरजोराने हंबरडा फोडायला लागले. आणि चमत्कारासारखं या हॉस्पिटलच्या बाजूला एक स्वामीचा मठ होता. कारण येताना त्या मठाच्या शेजारूनच आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये पोचलो होतो. त्यामुळे तो मठ मी व्यवस्थित पाहिलं होतं. डॉक्टरांचे शब्द ऐकले आणि मी तसेच स्वामींच्या मठाकडे धावत गेले. मठात गेल्यानंतर स्वामींना इतके सांगितलं, स्वामी, डॉक्टर हे काय म्हणतायत? माझ्या मुलीची बॉडी, माझ्या मुलीला काय झाले? स्वामी, तिला उठवा, तिला झोपेतून जाग करा. स्वामी, माझं काही चुकलं असेल तर त्याची शिक्षा मला द्या, पण माझ्या मुलीला आयुष्य द्या, माझ्या मुलीला पुनर्जन्म द्या. स्वामी, माझ्या मुलीला या संकटातून बाहेर काढा. असं म्हणतं मी जर माझं डोकं आपटत स्वामींच्या समोर राहिले. माझ्या पाठीमागे लहान धीर आले. त्यांनी मला समजावलं आणि मला पुन्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यांनी सांगितलं, जे झाले त्याला आता आपल्या समोर जावे लागेल. माझे पती आणि माझे जावी डॉक्टरांना विचारत होते, नक्की काय झाले ते सांगा. डॉक्टर म्हणाले, तुम्ही इथे आणल्यानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. हाताची नाडी बंद होती. वाटेतच तुमची केस गेलेली होती. हे ऐकून पुन्हा एकदा माझा संताप अनावर झाला. इतकी वर्ष स्वामी सेवा करून मला त्याचं हेच फळ मिळालं का, हे स्वामींना मी विचारू लागले. रागारागात मी आमच्या गाडीमध्ये गेले. आमच्या गाडीमध्ये स्वामींची मूर्ती होती, जी अक्कलकोटवरूनच माझ्या मुलीने खरेदी करून गाडीत लावली होती. ती गाडीत असणारी मूर्ती मी खेचून काढली आणि जमिनीवर जोरात आपटून दिली. मी वेड्यासारखं करत होते. मलाही सुचत नव्हते मी काय करत होते. कारण माझी मुलगी गेली हे दुःख मला पचावताच येत नव्हतं. अक्षरशः मी माझं डोकं आपटत होते. मी माझे केस ओरडत होते. जसं वेड लागतातच मी तसंच वागत होते. स्वामींच्या मूर्तींचेही तुकडे झाले. मी स्वामींना म्हटले, आता माझ्या मुलींचा जीव घेतलाय, आता माझाही जीव घ्या. मीही मरणार, मी स्वतःला संपवणार, मी इथेच माझ्या जीवाचं काहीही करणार, मी नाही जगणार. आज तुमची परीक्षा आहे. तुम्ही मलाही मारून टाका किंवा माझ्या मुलीला पुनर्जन्म द्या. असे मी डोके आपल्या जमिनीवरती होते आणि ते मी सांगते 15 मिनिटात झाली असतील. मला सगळे समजावत होते. तितक्यात डॉक्टर माझ्या शेजारी येऊन उभे राहिले आणि त्यांनी मला सांगितले, तुम्ही कुठल्या देवाचं सेवा करता? मी म्हटले, आजपासून देव सुद्धा माझ्यासाठी मेला. मी अनेक वर्ष फक्त स्वामींना मानलं होतं, फक्त स्वामी सेवा केली, पण स्वामींची मात्र मला दुःखात टाकलं. मी स्वामींना नको नको ते म्हणू लागले आणि तितक्या डॉक्टर म्हणाले, त्याच स्वामींनी काहीतरी चमत्कार घडवलाय. तुमची मुलगी ही मृत झाली होती, मात्र अचानक तिच्या उजव्या हाताची 2 बोटे हलू लागली आहेत. आम्ही तिला व्हेंटिलेटर लावलं आहे आणि ती नॉर्मल काहीतरी रिस्पॉन्स देत आहे. अजूनही गॅरंटी नाही, मात्र तरीही हा चमत्कार खूप मोठा आहे. डॉक्टरांनी त्यांच्यापेक्षा मोठे असणारे जे डॉक्टर आहेत त्यांना कॉल केला आणि पूर्ण डॉक्टरांची टीम तिथे हजर झाली. सलग 3 दिवस माझ्या मुलीवरती उपचार सुरू होते आणि 3 दिवसानंतर माझ्या मुलीचं व्हेंटिलेटर काढून त्यांच्या पुढे 11 दिवस ती आयसीयूतच होती. त्यानंतर सुद्धा तिची काही गॅरंटी नव्हती, मात्र तरीही 11 दिवसानंतर तिची ऑक्सिजन पातळी थोडी थोडी वाढत गेली. शेवटी डॉक्टरांनी केलेल्या सर्जरीज कामी आल्या आणि 1 महिन्यानंतर माझ्या मुलीला डिस्चार्ज झाला. त्या दिवशी तिचा डिस्चार्ज झाला, त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही तिला घरी आणलं. ताई म्हणतात, आज त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलीचा मोठा फोटो लावलेला आहे, कारण पहिलीच अशी केस आहे की जी मृत होऊनही जिवंत झाली आहे. तिथून डॉक्टर सुद्धा स्वामी समर्थांना मानत आहेत.
तिथून तिथला सगळा स्टाफ स्वामींची सेवा करत आहेत. खरंच काहीतरी नशिबाचे पुण्याई स्वामी सेवा नशिबात आली. मी स्वामी सेवा सुरू केली आणि या स्वामी सेवेमुळे माझ्या मुलीला आयुष्याची पुण्याई मिळाली. तिथंच गेलेले जीवन पुन्हा परत आलं. खरं तर डॉक्टरने सांगितले की ती लहान असतानाच तिच्या छातीत म्हणजे हृदयाला एक छोटं छिद्र होतं. मात्र हळूहळू जशी ती मोठी झाली तसं ते छिद्र मोठं होत गेलं. खरं तर ज्यांच्याही हृदयाला असं होऊ लागतो तो व्यक्ती फार काळ जगत नसतो. लहानपणापासूनच कधीतरी तुम्हाला हे कळायचं हवं होतं. पण ताई म्हणतात आम्हाला तिच्या आजाराचं निदान कधीच झालं नाही. ती कधी आजारी पडलीच नाही. एकांकी जेव्हा कळालं तेव्हा ती लास्ट स्टेपला होती. डॉक्टर म्हणाले अशा अवस्थेत कोणाची जगू शकत नाही. खरं तर जे आता झालं ते फार कधीच झालं असतं. मात्र ही स्वामी सेवा तुमच्या पाठीशी होती. स्वामी शक्ती तुमच्या सोबत होती. म्हणूनच तुमच्या मुलीला हे जीवनदान मिळालं. इतकी वर्ष हृदयाला होल असतानाही तिने तिचं आयुष्य काढलं आणि जेव्हा शेवटी स्टेप आली तेव्हा सुद्धा तिने मरणाला हरवलं. खरंच ही फक्त स्वामी कृपा असावी. डॉक्टर सुद्धा त्या चमत्काराने थक्क झाले. ताई म्हणतात हा चमत्कार आमच्या आयुष्यातील वरदान होता. खरं तर त्या चमत्कारानंतर आमच्या परिसरातील आमच्या भागातील प्रत्येक जण स्वामींची भक्त झाला. खरंच सांगते तुम्हाला माझ्या मुलीचा संसार सुखाचा सुरू आहे. तो 1.5 महिना तिने हॉस्पिटलमध्ये काढला. त्याच्यानंतर मात्र आता सगळे काही उत्तम आहे. आता माझी मुलगी सुखात आहे आणि तिचा संसार सुद्धा उत्तमरित्या चालत आहे. खरंच त्यावेळी खरं तर रागत एकाच झाली की स्वामींची मूर्ती मी फेकली. मात्र ती वेळ माझी तशी होती. मी घाबरली होती. मी चिडली होती. स्वामी सेवा करूनही असं का घडलं याची मनात राग होता. मात्र श्री स्वामी समर्थ महाराजांना एकच सांगेन की महाराज झालेल्या चुकांबद्दल क्षमा असावी. पण प्रत्येक जन्मात मला तुमची साथ मिळावी. मला काहीच देऊ नका. फक्त माझ्या परिवाराला सुखात ठेवा आणि कायम तुमची कृपा माझ्या कुटुंबावरती ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांना तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू स्वामी समर्थ.